गोव्याहून परत येताना आम्ही तिघेही अक्षरशः थकून गेलो होतो. पण प्रवास संपवून घरी पोहोचायची घाई प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. डिसेंबरचा महिना. दिवसभराच्या उष्णतेनंतर रात्रीचा थंड वारा सुखावणारा असला तरीही घरी पोहोचायची घाई होती. कारमध्ये सुरुवातीला गाणी लावली, पण रात्री 11 नंतर सगळ्यांनी शांतता पसंत केली. इंजिनचा मंद आवाज आणि टायर खाली जाणाऱ्या डांबरी रस्त्याचा आवाज एवढंच ऐकू येत होतं. दुपारीच माझं पोट बिघडलं होतं आणि संध्याकाळपासून ॲसिडिटी वाढल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे गोव्यातून निघताना मी हेवी होईल असं काही खाल्लं नव्हतं. मित्रांनी हसतच आजही उपाशीच राहणार का असं चिडवलं, पण मला खरंच मळमळत होतं. कारमध्ये बसल्यानंतर 2 वेळा मला उलटीसारखंही वाटलं, पण बाहेर थांबून फक्त पाणी पिऊन परत बसलो. मला वाटलं घरी पोहोचलो की औषध घेईन आणि झोपून जाईन, एवढंच. त्या क्षणी हा छोटासा त्रास पुढे माझं आयुष्य वाचवेल असा विचार मनातही आला नव्हता. रात्री 12:15 वाजता आम्ही कोकणच्या त्या ओसाड महामार्गावर पोहोचलो, जिथे दोन्ही बाजूला फक्त झाडांची दाट रांग आणि मध्ये काळपट डांबरी रस्ता दिसतो. अधूनमधून एखादा ट्रक विरुद्ध दिशेने गेला की 15-20 मिनिटं कोणतीही गाडी दिसत नव्हती. मोबाईल नेटवर्क जवळजवळ गायब झालं होतं आणि गुगल मॅपवरची निळी रेषा कधी दिसत होती तर कधी थांबत होती. कारमधल्या AC ऐवजी आम्ही खिडक्या थोड्या उघडल्या होत्या, त्यामुळे बाहेरचा थंड वारा आत येत होता. त्या हवेत एक ओलसर समुद्रासारखा खारट गंध होता, जो गोव्यापासून दूर जात असतानाही आमची पाठ सोडत नव्हता. 12:40च्या सुमारास मागच्या सीटवर बसलेला रोहन अचानक जागा झाला आणि म्हणाला की मला भूक लागली आहे. आमचं शेवटचं व्यवस्थित जेवण दुपारी झालं होतं आणि त्यानंतर फक्त चहा घेतला होता, त्यामुळे दोघांच्याही पोटात कावळे ओरडत होते. मी मात्र पोट धरून बसलो होतो, कारण मला फक्त घरी पोहोचायचं होतं. तरीही ड्रायव्हर सीटवर बसलेला समीर म्हणाला की जर एखादा ढाबा दिसला तर 5-10 मिनिटं थांबूया, काहीतरी खाऊन घेऊया. त्यावेळी मला ते अगदी साधं सामान्य वाटलं आणि तेवढ्यातच अचानक रस्त्याच्या डाव्या बाजूला मला एक पिवळसर प्रकाश दिसला, जो आधी धुसर वाटला आणि जवळ गेल्यावर स्पष्ट झाला. तो मोठा ढाबा नव्हता, फक्त लाकडी खांबांवर ताडपत्री टाकून उभं केलेलं एक छोटं ठिकाण होतं. बाहेर मातीचा चुलीसारखा भाग होता आणि त्यातून धूर वर जात होता, पण तो धूर सरळ वर न जाता हवेत पसरत होता. आसपास कुठलीही इतर गाडी नव्हती आणि त्या प्रकाशाच्या पलीकडे पूर्ण अंधार होता. तरीही त्या क्षणी आम्हाला तो प्रकाश जणू आमच्यासाठी आशेचा किरणच वाटला. समीरने गाडी बाजूला घेतली आणि आम्ही उतरून त्या ढाब्याकडे चालू लागलो. तेव्हा मला पहिल्यांदा थोडं विचित्र वाटलं. इतक्या उशिरा इतक्या ओसाड रस्त्यावर कोण व्यवसाय करेल, हा साधा प्रश्न मनात आला. पण भूक जास्त प्रभावी होती. तिथे एक म्हातारी बाई चुलीपाशी बसलेली होती आणि बाजूला एक तरुण मुलगा स्टीलच्या ताटांत काहीतरी वाढत होता. कुठलाही बोर्ड नव्हता, नाव नव्हतं, फक्त पिवळा बल्ब आणि लाकडाचा धूर. त्या धुराला एक वेगळाच गोडसर वास होता, जो मला लगेच जाणवला. आम्ही बसलो तेव्हा आजूबाजूला कसलाही आवाज नव्हता, जे मला थोडं अनैसर्गिक वाटलं. साधारणपणे अशा पिवळ्या बल्बभोवती चिटपाखरांचा किड्यांचा घेराव असतो, पण इथे प्रकाश स्वच्छ आणि शांत होता. रोहन आणि समीरने भाकरी, भाजी आणि काहीतरी खास मसाल्याचं मटण मागवलं, जे आधीच तयार असल्यासारखं लगेच समोर आलं. मी मात्र फक्त कोमट पाणी मागवलं आणि बाजूला बसलो. पोटात जळजळ होत असल्यामुळे मला अन्नाकडे बघायचीही इच्छा नव्हती. दोघांनी पहिला घास घेतल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान जाणवलं. त्यांनी एकमेकांकडे बघून स्मितहास्य केलं. ते म्हणाले नाहीत, पण त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट होतं की चव विलक्षण आहे. रोहन तर अक्षरशः ताटावर तुटून पडला आणि म्हणाला,
की इतकं चविष्ट जेवण त्याने कधीच केलं नाही. समीरनेही मान डोलावली आणि पुन्हा वाढून घेतलं. मला वाटले की भुकेमुळे ते असे बोलत असावेत. त्या क्षणी मला फक्त त्या धुराचा वास जाणवत होता, जो हळूहळू जड होत चाललेला. मी इकडे तिकडे नजर फिरवली तेव्हा मला जाणवलं की त्या प्रकाशाच्या पलीकडे काहीच दिसत नाहीये. जणू ढाब्याभोवतीचा अंधार जरा जास्तच गडद आहे. रस्त्यावरून एकही वाहन गेलं नव्हतं त्या अर्ध्या पाऊण तासात, जे महामार्गावर असामान्य होतं. म्हातारी बाई आमच्याकडे फारसं बघत नव्हती. ती फक्त शांतपणे चुलीत लाकडं टाकत होती. मुलगा देखील न बोलता वाढत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर कुठलीही भावना नव्हती. त्या शांततेत फक्त लाकडांच्या जळण्याचा आवाज आणि मित्रांच्या खाण्याचा मंद आवाज तेवढाच काय तो ऐकू येत होता. समीर अचानक थोडा शांत झाला आणि दूर अंधाराकडे पाहत बसला, जणू तो काहीतरी ऐकत आहे. रोहनने त्याला ढकललं तेव्हा तो दचकला आणि पुन्हा जेवायला लागला. मला वाटलं कदाचित थकव्यामुळे त्याचा मेंदू खेळ करत असेल, पण माझ्या मनात एक हलकीशी अस्वस्थता रुजू लागली. मी पुन्हा मोबाईल काढून वेळ पाहिली. बरोबर 12:40. नेटवर्क अजूनही नव्हतं आणि गुगल मॅप्स अडकून राहिले होते. पैसे देताना मला एक विचित्र गोष्ट जाणवली की त्यांनी आम्हाला रक्कम सांगितलीच नाही. त्यांना 5 ते 6 वेळा विचारले. शेवटी फक्त आम्ही ठेवलेले 500 रुपये त्यांनी स्वीकारले. कुठलंही बिल नाही, पावती नाही आणि परताव्याबद्दल काही चर्चा नाही. आम्ही गाडीत बसलो तेव्हा मी मागे वळून पाहिलं आणि तो पिवळा प्रकाश जणू धुरात मिसळल्यासारखा वाटला. काही सेकंदातच तो रस्त्याच्या वळणामुळे दिसेनासा झाला. त्यावेळी मला वाटलं हा फक्त रात्रीचा परिणाम आहे. गाडी पुन्हा रस्त्याला लागली आणि काही मिनिटांत रोहनने डोळे मिटले आणि गाढ झोपून गेला. समीर स्टिअरिंगवर होता, पण तो नेहमीसारखा गाणी गुणगुणत नव्हता. फक्त शांतपणे गाडी चालवत होता. कारमध्ये अजूनही तोच गोडसर धुराचा वास टिकून होता, जणू कपड्यांना चिकटला होता. मी विंडो पूर्ण खाली केली, पण वास कमी झाला नाही. त्या क्षणी मला फक्त हेच वाटत होतं की घरी लवकर पोहोचावं. त्या रात्री आम्ही घरी सुखरूप पोहोचलो, पण मला झोपताना देखील तोच धुराचा वास नाकात शिरल्यासारखा वाटत होता. माझं पोट अजूनही बिघडलेलं होतं, पण मला एक विचित्र समाधान होतं की मी काहीच खाल्लं नाही. त्या ढाब्यावर थांबणं हा फक्त प्रवासातील एक छोटा प्रसंग नव्हता, तर एका भयान प्रकाराची सुरुवात होती, जी आमच्यापैकी दोघांना कायमची गिळून टाकणार होती. पुढच्या सकाळी मी उठलो तेव्हा माझं पोट अजूनही जळत होतं, पण डोक्यात पहिला विचार आला तो त्या ढाब्याचा. सवयीने मी मोबाईल उघडून गुगल टाईमलाईन पाहिली, कारण मला नेहमी प्रवासाचा रेकॉर्ड ठेवायची सवय आहे. गोव्याहून निघाल्यानंतर प्रत्येक टोल, प्रत्येक छोटा थांबा त्या नकाशावर दिसत होता, पण 12:40च्या आसपासचा भाग पूर्णपणे रिकामा होता. जणू आम्ही त्या वेळेत कुठे थांबलोच नव्हतो. सुरुवातीला मला वाटलं काही प्रॉब्लेम असेल, अजून अपडेट झाले नसेल नीट, पण बाकीचा सगळा रस्ता नीट दिसत होता. मी लगेच समीरला कॉल केला, तर त्याने फोन उचलायला थोडा वेळ घेतला. त्याचा आवाज जरा मंद आणि थकलेला वाटत होता, जणू तो अजूनही गाढ झोपेतून बोलत आहे. त्याने सांगितलं की रात्री त्याला विचित्र स्वप्न पडली आणि तो मध्येच उठला होता. स्वप्नात त्याला तोच धुराचा वास जाणवत होता, पण त्याने हे फारसं गंभीरपणे घेतलं नाही. रोहनशी बोललो तेव्हा तो नेहमीसारखा उत्साही नव्हता. तो म्हणाला की सकाळपासून त्याला काही खायची इच्छा होत नाहीये आणि पोट खूप जड वाटतंय. माझ्या मनात लगेच विचार आला की कालचं मटण कदाचित नडलं असेल, पण मला आठवलं की त्याने इतक्या आवडीने खाल्लं होतं की ते खराब असण्याची, त्याला बाधण्याची शक्यता कमी होती. तरीही मी दोघांना पाणी जास्त प्यायला आणि विश्रांती घ्यायला सांगितलं. त्यावेळी मला अजूनही वाटत होतं की हे सगळं साधं फूड पॉयझनिंग असेल. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रोहनने मला मेसेज केला की त्याला दिवसभर काहीच खायची इच्छा झाली नाही. त्याने जेवायचा प्रयत्न केला तर घास कडू लागतोय असं त्याने सांगितलं.
त्याला मात्र एक गोष्ट विचित्र वाटत होती की त्याला कालच्या ढाब्याच्या जेवणाची चव अजूनही आठवत होती आणि तीच चव परत हवी होती. तो म्हणाला की त्या धुरात काहीतरी वेगळं होतं, जणू लाकडाऐवजी काही दुसरंच जळत होतं. मला त्याच्या त्या शब्दांमधली ती लालसा जाणवली. समीरकडूनही तशीच लक्षणं दिसू लागली, पण त्याचा बदल जरा शांत होता. तो कामावर गेला तेव्हा लोकांनी त्याला सांगितलं की तो सतत एकटा कुठेतरी बघत बसतोय. त्याला बराच वेळा वेळ पाहण्याची सवय लागलीय, जणू काहीतरी घडणार आहे अशी अपेक्षा. त्याच्या घरच्यांनीही मला सांगितलं की तो रात्री मध्येच उठून खिडकी उघडतो आणि बाहेर पाहत उभा राहतो. त्याने मला सांगितलं की त्याला घरात हलका धुराचा वास येतो, पण इतर कोणालाच जाणवत नाही. मला मात्र काहीच होत नव्हतं आणि हेच मला जास्त अस्वस्थ करत होतं. मी विचार करू लागलो की फक्त त्यांनी खाल्लं आणि मी नाही, त्यामुळे कदाचित त्यांच्यावर परिणाम झाला असेल. पण फक्त जेवणामुळे एवढा मानसिक बदल होणं मला पटत नव्हतं. तरीही माझ्या मनात एक अनामिक भीती तयार झाली होती की त्या रात्री आम्ही काहीतरी वेगळ्या गोष्टीला स्पर्श करून आलोय. 5व्या दिवशी रोहनची अवस्था जास्त बिघडली. त्याने मला सांगितलं की तो 2 रात्रीपासून नीट झोपला नाहीये आणि त्याला स्वप्नात तोच पिवळा बल्ब दिसतोय. स्वप्नात तो पुन्हा त्या ढाब्यावर बसलेला असतो आणि समोरचं ताट कधीच संपत नाही. तो खात राहतो, पण भूक वाढतच जाते. उठल्यावर त्याला उलटीसारखं होतं आणि त्याने एकदा काळपट द्रव उलटल्याचं सांगितलं. समीरच्या घरच्यांनी मात्र एक वेगळी गोष्ट सांगितली. एकदा रात्री त्यांना तो हॉलमध्ये उभा दिसला आणि मुख्य दरवाजा उघडण्याचा अतोनात प्रयत्न करत होता. त्याच्या डोळ्यात जणू झोप नव्हती, फक्त रिकामी नजर होती. सकाळी विचारलं तर त्याला काहीच आठवत नव्हतं. हे सगळं ऐकल्यावर मला कळून चुकलं होतं की जे काही घडतंय ते खूप भयानक आहे. त्या सगळ्या गोंधळात मी एक दिवस ठरवलं की पुन्हा त्या ठिकाणी जाऊन पाहायचं. आणि यावेळेस रात्री नाही तर दिवसा. दुपारी गाडी घेऊन मी त्याच महामार्गावर गेलो आणि अंदाजाने ते ठिकाण शोधू लागलो. दिवसाच्या उजेडात रस्ता सामान्य दिसत होता, पण जिथे मला वाटलं तिथे फक्त काळपट मातीचा एक भाग दिसला, जणू कधी काळी तिथे काहीतरी जळालं असावं. कोणतीही रचना, कोणताही खांब, काहीच नव्हतं. रस्त्याच्या कडेला एक स्थानिक माणूस उभा होता आणि मी सहज त्यांना विचारलं, इथे एखादा ढाबा आहे का? तो थोडा वेळ माझ्याकडे पाहत राहिला आणि म्हणाला, 15-16 वर्षांपूर्वी इथे एक छोटी खानावळ होती. एका रात्री धडकल्यामुळे आग लागली आणि आतलं कुटुंब जळून गेलं. जी कोणी लोक होती ती सुद्धा जळून मेली. त्यानंतर कोणी इथे व्यवसाय केला नाही. त्याने ते अगदी साधेपणाने सांगितलं, जणू तो जुनी आठवण सांगतोय. मी पुन्हा त्या काळपट जमिनीकडे पाहिलं आणि माझ्या नाकात पुन्हा तोच गोडसर धूर अचानक शिरल्यासारखा वाटला. दिवसाचा उजेड असूनही त्या जागेभोवती एक विचित्र शांतता होती. रस्त्यावर गाड्या ये जा करत होत्या, पण त्या मातीच्या भागाभोवती जणू आवाज कमी होत होता. मी तिथून निघालो, पण मनातली शंका आता भीतीत बदलू लागली. त्या रात्री आम्ही जे अनुभवलं ते फक्त थकव्यामुळे नव्हतं. त्या रात्रीनंतर रोहन आणि समीर दोघेही जणू त्या ठिकाणाशी जोडले गेले होते. त्यांच्या बोलण्यात, त्यांच्या हालचालीत, त्यांच्या नजरेत एक बदल स्पष्ट दिसत होता. आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे त्यांना त्या ढाब्याची चव विसरता येत नव्हती. त्यांना ती पुन्हा अनुभवायची होती आणि मला जाणवत होतं की तो आग्रह त्यांना पुन्हा त्या अंधाराकडे खेचतोय. 10व्या दिवशी गोष्टी पूर्णपणे हाताबाहेर गेल्या. त्या रात्री 12:40च्या सुमारास माझा फोन जोरात वाजला आणि स्क्रीनवर समीरचं नाव दिसलं, पण कॉल उचलल्यावर फक्त श्वासोच्छवासाचा आवाज ऐकू येत होता. पार्श्वभूमीत हलकासा लाकूड जळाल्यासारखा एक वेगळाच आवाज आणि वाऱ्याने हलणाऱ्या ताडपत्रीचा आवाज. मी त्याचं नाव पुकारलं, एकदा दोनदा नाही, बऱ्याच वेळा, तरीही उत्तर आलं नाही. फक्त जड श्वास ऐकू येत होता आणि मग कॉल अचानक कट झाला. मी लगेच परत फोन केला तर स्विच ऑफ दाखवत होता. लागलीच मी रोहनला कॉल केला, पण त्याचाही फोन लागत नव्हता.
माझ्या छातीत धडधड वाढली आणि मी घड्याळाकडे पाहिलं तर वेळ होती 12:40. त्या क्षणी मला समजलं की हे सगळं योगायोग नाही. मी पटकन गाडी काढली आणि त्याच महामार्गाच्या दिशेने निघालो. कारण मनात एकच शंका होती की ते दोघे तिथेच गेले असतील. रस्त्यावर रात्रीची ती शांतता होती, पण यावेळी मला प्रत्येक सावली जास्त जिवंत वाटत होती. महामार्गावर पोहोचलो तेव्हा साधारण 1.5 तास झाले होते आणि दूरवर मला एक गाडी उभी दिसली. जवळ गेल्यावर लक्षात आलं की ती समीरचीच कार आहे आणि रस्त्याच्या कडेला उभी आहे. इंजिन बंद होतं, पण दरवाजा अर्धवट उघडा होता. आत कोणीच नव्हतं. सीटवर धुराचा तोच गोडसर वास ठाण मांडून बसला होता. जणू गाडी नुकतीच त्या ढाब्याजवळून आलीये. मी आजूबाजूला नजर फिरवली तर त्या रस्त्याच्या पलीकडे काळपट मातीचा तोच भाग दिसत होता. मी रस्ता ओलांडून त्या जागेकडे गेलो आणि अचानक मला पुन्हा तो पिवळसर प्रकाश दिसला. दिवसाच्या उजेडात काहीच नसलेली ती जागा आता मंद उजेडाने उजळली होती. जणू काही क्षणांसाठी भूतकाळ परत जिवंत झाला होता. तिथे पुन्हा ताडपत्री, लाकडी खांब आणि चुलीचा धूर दिसत होता. यावेळी आवाज नव्हता, फक्त शांत हालचाल. त्या प्रकाशाच्या आत मला 2 आकृत्या बसलेल्या दिसल्या. जणू ते ताटात काहीतरी खात आहेत. माझे पाय थरथरत होते, त्यामुळे मी पुढे जायची हिंमत केली नाही. त्या आकृत्यांपैकी एकाने डोकं वर केलं आणि क्षणभरासाठी मला रोहनचा चेहरा दिसला. त्याच्या चेहऱ्यावर कुठलीही ओळखीची भावना मला जाणवली नाही. दुसऱ्या बाजूला बसलेली आकृती समीरसारखी दिसत होती. त्या क्षणी मला जाणवलं ते दोघे तिथे असले तरी सुद्धा रोहन आणि समीर नाहीत, ज्यांना मी ओळखतो. मी एक पाऊल मागे घेतलं आणि अचानक तो प्रकाश हलायला लागला. जणू वाऱ्याने बल्ब हलतोय. धुराचा वास प्रचंड तीव्र झाला आणि मला काही क्षणांसाठी भोवळ आल्यासारखं वाटलं. मला आठवलं की त्या रात्री मी काहीच खाल्लं नव्हतं आणि कदाचित म्हणूनच मी या मर्यादेच्या बाहेर उभा आहे. माझ्या मनात एक विचित्र विचार आला की जर मी त्या धुरात जास्त वेळ राहिलो तर मीही त्यांच्या बाजूला बसून जाईन. मी मागे फिरून धावत गाडीपर्यंत आलो आणि पुन्हा त्या जागेकडे पाहिलं तर प्रकाश गायब होता. फक्त काळोखी जागा आणि जळालेल्या मातीचा वास, तेवढाच काय तो उरला होता. काही मिनिटांत पोलीस आले, कारण मी आधीच त्यांना कॉल केला होता आणि त्यांनी परिसर तपासला. त्यांना ना ढाबा दिसला ना कोणती रचना, फक्त रिकामी जमीन आणि उभी कार. समीरचा फोन दुसऱ्या दिवशी त्या जळालेल्या जमिनीजवळ सापडला, पण त्या शेवटचा कॉल माझाच दाखवत होता. रोहनचा मोबाईल मात्र पूर्णपणे बंद होता आणि त्याचा काहीच पत्ता लागला नाही. पोलिसांनी हे प्रकरण हरवलेल्या व्यक्तींच्या नोंदीत टाकलं. त्यांना काही सुगावा लागला नाही. त्या दोघांच्या कुटुंबियांनी मला दोष दिला नाही, पण त्यांच्या नजरेतून ते प्रकर्षाने मला जाणवलं. काही दिवसांनी रोहन एका दवाखान्याजवळ सापडला, बेशुद्ध अवस्थेत आणि अंगावर जळाल्यासारख्या काळपट खुणा. तो शुद्धीवर आल्यावर काहीच बोलला नाही, फक्त त्याच्या ओठांवर एकच शब्द आला, भूक. त्याला काहीही खायला दिलं तरी तो नाकारायचा. डॉक्टरांना त्याची अवस्था समजत नव्हती. समीर मात्र आजपर्यंत सापडलेला नाही. आजही मी त्या महामार्गावरून जातो तेव्हा नकळत घड्याळाकडे बघतो आणि वेळ 12:40 झाली की माझ्या अंगावर काटा येतो. कधी कधी दूरवर एक मंद पिवळा प्रकाश दिसतो, पण मी गाडी थांबवत नाही. कारच्या खिडकीतून कधी कधी तोच गोडसर धूर आत येतो आणि क्षणभरासाठी मला त्या रात्रीचा प्रत्येक तपशील आठवतो. मी जिवंत आहे कारण मी त्या रात्री काहीच खाल्लं नव्हतं, पण माझ्या दोघा मित्रांना मी गमावून बसलोय. आता मला समजलं की काही ठिकाणं वेळेच्या ओघात अडकलेली असतात
जिथे भूतकाळ पूर्णपणे पुसला जात नाही. त्या ढाब्याचा धूर अजूनही तिथे आहे. ज्यांनी त्याची चव घेतली त्यांना तो परत बोलावतो. मी कधीच त्या जागेकडे परत जाणार नाही. पण अजूनही कधी कधी स्वप्नात मी स्वतःला त्या पिवळ्या प्रकाशाखाली बसलेला पाहतो आणि प्रत्येक वेळी जागा होतो तेव्हा माझ्या नाकातोंडात तोच गोडसर जळका वास भरलेला असतो. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच TKStoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच TKStoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.